अमेरिकेचा इराणच्या खर्ग बेटावरती हल्ला। तेल साठ्यावरही हल्ला करू। डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाला 2 आठवडे झाले असून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्ले केले जात आहेत। अमेरिका आणि इस्रायलकडून इराणच्या अनेक शहरांना लक्ष्य केलं जात आहे, तर आखातातील अमेरिकेच्या तळांना इराणकडून लक्ष्य केलं जात आहे। अशातच अमेरिकेनं इराणवरचे आपले हल्ले अधिक तीव्र केले आहेत। अमेरिकेनं इराणचा सर्वात जास्त मोठा तेल साठा ज्या बेटावर असतो त्या खर्ग बेटावरील इराणच्या लष्करी केंद्रांवर बॉम्ब वर्षाव केलाय। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना ठार केल्यानंतर इराणची सर्वात महत्त्वाची तेल केंद्र असलेल्या ठिकाणांना अर्थात खर्ग बेटांना अमेरिकेनं लक्ष्य केलंय। दरम्यान ट्रम्प यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केली आहे। अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं मध्य पूर्वेच्या इतिहासात सर्वात शक्तिशाली असा बॉम्ब वर्षाव केला। इराणचं क्राऊन ज्वेल अशी ओळख असलेल्या खर्ग बेटावर हा हल्ला केला। जगाला माहीत असल्यापेक्षा आमची शस्त्रास्त्र जास्त शक्तिशाली आणि अचूक आहेत। काही कारणास्तव आम्ही खर्गमधल्या तेल साठ्यांवर हल्ला केला नाही। हॉर्मुझ सामुद्रधुनीत काही अडथळा निर्माण केला तर माझ्या विचाराचा तात्काळ पुनर्विचार करेन। इराणकडे कधीच अण्वस्त्र नव्हती आणि आताही नाहीत। ते अमेरिकेला धमकावू शकत नाहीत। खामेनी राजवटीतील लोकांनी शस्त्रास्त्र खाली ठेवावीत आणि उरलं सुरलं इराण वाचवावं असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। Iran is going very well. A lot of big hits today, a lot of big wins today, as you probably have heard militarily. And I think it's going very well and very good control. इराण हा तेल संपन्न देश आहे। जगातील अनेक देशांमध्ये इराणकडून तेल पुरवठा केला जातोय। अशातच इराणमधील खर्ग बेटाचं इराणसाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे। खर्ग बेटावरील पाईपलाईन समुद्रमार्गे इराणच्या काही सर्वात मोठ्या तेल आणि वायू क्षेत्रांशी जोडल्या गेल्या आहेत। इराणच्या मुख्य भूमीपासून खर्ग बेट ही 25 किलोमीटर अंतरावर आहेत। खर्ग बेटावरून इराणची 90% कच्च्या तेलाची निर्यात होते। खर्ग बेट ही इराणची अर्थव्यवस्था आणि तेल उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावतात। इथे मोठ्या प्रमाणात तेल साठवण सुविधा आहेत। या सर्व पार्श्वभूमीवरती खर्ग बेटाचं इराणसाठी मोठं महत्त्व आहे। आणि आता जेव्हा खूप मोठा हल्ला अमेरिकेने केला आहे, त्यांनी असं क्लेम केलं आहे की आम्ही फक्त सध्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती अटॅक केला आहे, आम्ही ऑइल इन्स्टॉलेशन्सला आम्ही हात नाही लावला आहे। पण ही एक खूप मोठी बाब आहे, कारण ह्याच्यामुळे इराणला खूप मोठं नुकसान झालेलं आहे। इराण आणि अमेरिकेतलं हे युद्ध काही दिवसात संपेल असं वाटलं होतं, मात्र इराणनेही जोरदार प्रतिकार सुरू केल्यानं हे युद्ध लवकर संपणार नसल्याची चिन्ह आहेत। अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनीही अशीच काहीशी प्रतिक्रिया दिली आहे। I can't tell you that. I mean, I have my own idea, but what good does it do? It'll be as long as it's necessary. They've been decimated. Their country's in bad shape. The whole thing is collapsing. इराण आणि अमेरिकेतील युद्धामध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर इराणसोबतच हे युद्ध पुढील काही दिवसात आणखी भीषण होणार अशी चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।